मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा देत पावसाचा बेफाम मारा होईल असा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळं सोमवार 7 जुलै रोजी शहरातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. राज्यातही अशीच काही स्थिती असून घाटमाथ्यापासून ते कोकणापर्यंतचा पावसाचा जोर काही कमी होण्याचं नाव घेत नसल्यानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालं आहे. या संपूर्ण पावसामुळे हवामानशास्त्र विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार रायगड, नाशिक, पुणे, सातारा, मुंबई इथं अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, राजगड आणि मोर्शी तालुक्यांच्या घाटमाथ्यावर गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वरंधा, ताम्हिणी आणि मढी घाटात अतिवृष्टी झाली असून ताम्हिणी घाटात रस्ता खचल्याने रात्रीपासून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्लस व्हॅली परिसरात पाणी साचल्याने घाट बंद करण्यात आला आहे. वरंधा घाट किंवा ताम्हिणी घाटातून प्रवास करणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि भोर तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. डोंगराळ भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मागील 24 तासांमध्ये मावळमधील उजनी परिसरात तब्बल 510 मिलीमीटर, तर भोर तालुक्यातील हिरडोशी येथे 303 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मावळ, उजनी, खंडाळा भागात 510 मिलीमीटर पावसाची नोंद. मावळ, पवना परिसर 348 मिलीमीटर पावसाची नोंद. भोर, हिरडोशी भागात 303 मिलीमीटर, शिरगाव 284 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. मान्सून सर्वदूर सक्रिय झालेला असतानाच बंगालच्या उपसागरात वायव्येला ओडिशाच्या उत्तरेलगत कमी दाबाचं तीव्र क्षेत्र तयार झालं आहे. रविवारी ही प्रणाली ओडिशाच्या बालासोर पासून 50 किलोमीटर आग्नेयेकडून पश्चिम बंगालच्या नैऋत्येकडे सरकली, ज्यामुळे येत्या काळात ही प्रणाली छत्तीसगडकडे पुढे जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या प्रणालीसह अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या वेगवान झोतामुळे पावसासह वाऱ्यांचाही वेग वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पावसामुळे रायगडमधील वाकण नाक्याच्या दक्षिणेला रस्त्यावर पाणी साचल्याने रविवारी सकाळी 11:30 वाजेपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी अनेक तास मैलोनमैल गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. तर कोकणात जाणारी वाहतूक प्रचंड प्रमाणात प्रभावित होत अचानक क्षेत्रामध्ये ठप्प झाल्यानं रस्ते प्रवासाचा खोळंबा झाला होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.